झिरो नंबर शेव आणि बुंदी संपली होती तर पिंपरीचा दौरा करावा लागला. इकडे शेफ लोकांनी हत्यारं तयार करून ठेवली होती. कॉमन ग्रेव्हीसाठी लागणारा मेन मसाला आपले मेन शेफ बनवत होते. मोरगाव सावींची पालखी मोरगाववरून जाताना दगडूशेठ गणपतीच्या इथूनच जाते, तर हा तोच भेटीचा सोहळा. एक इव्हेंटची मोठी मीटिंग आहे, तर त्यासाठीच मग प्रेझेंटेशन करायचं सुरू होतं. दुपारी हॉटेलला असं एक प्रायव्हेट मीटिंगसाठी सेक्शन बुक केला होता यांनी. तुमचं पण काय असेल तर सांगा. आमच्या बाप्पाचं विसर्जन असतं 5व्या दिवशी, तर त्यासाठीच मग सुलभा पवार यांच्या साई फूड्समधून उकडीच्या घरगुती बनवलेले मोदक मागवले होते. अमित शेटने मग आधी देवापुढे ठेवले आणि नंतर सगळे मोदक ताणले. मस्त होती चव. अजून बऱ्याच गोष्टी देतात ते, आणि घरगुती असल्यामुळे टॉप क्वालिटीच होती. काय लागलं तर नक्की मागवा. संध्याकाळी मग बाप्पाचा निरोप घेतला. सुनं झालं घर आता. खरंच पुढच्या वर्षी लवकर या. सगळं उरकून आलं हॉटेलला. आजचा दिवस ओकेच होता. आता आमची पण भूक वाढतीये, म्हणून आधी जे भारी वाटायचं ते आता ओके वाटते. रात्री 2 वाजले. जनरल क्लिनिंग उरकली, पण हॉटेल चमकवलं पोरांनी. भेटूयात पुन्हा, तवर नक्की फॉलो करा.